हिंदू मुसलमानांच्या प्रचंड दंगली उसळल्या, सीमेपार अनेक लोकांची हकालपट्टी झाली. हे जे लोकनेते असतात अशा हितसंबंधीय गोष्टींचं राजकारण करण्यामध्ये ते अग्रेसर असतात. अशा वेळी साने गुरुजींनी काँग्रेसला पर्यायी विचारधारा म्हणून समाजवादी पक्षाचा पुरस्कार केला. राष्ट्राचं बौद्धिक आणि नैतिक जागरण करण्याचं काम ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हे व्रत लक्षात घेऊन त्यांनी कर्तव्याची सुरुवात केली. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. मॅक्स महाराष्ट्र साने गुरुजींना त्यांच्या 125व्या दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करते. साने गुरुजींच्या 125व्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राध्यापक, अभ्यासक, त्यांच्या चरित्रावर ज्यांनी अभ्यास केले अशा वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलतो. त्यांच्या राष्ट्रसेवा दलात काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी आपण बोलतो आहोत. त्यांच्या निमित्तानं साने गुरुजींच्या जीवनातील वेगवेगळे असे पैलू जे आहेत ते आपण समजून घेतो आहोत. आणि आत्ता आपल्या सोबत त्यानिमित्तानं बोलण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक रमेश वरखडे सर आहेत. रमेश वरखडे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्ते. वरखडे सर, साने गुरुजींचं नाव घेतलं की जास्त करून महाराष्ट्रामध्ये श्यामच्या आईचा उल्लेख येतो किंवा त्याचा संदर्भ येतो. पण साने गुरुजी हे श्यामच्या आईच्या पलीकडे खूप काही आहे. ते लेखक आहेत, प्रयोगशील वेगवेगळ्या पद्धतीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विद्यार्थ्यांसाठी छात्रालय चालवणारे, दैनिकासारखं चालवणारे एक पत्रकार, म्हणजे त्या काळातले पत्रकार आहेत, किंवा अनेक स्वातंत्र्यासाठी लढणारे स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि परदेशी पुस्तकांचं भारतीय भाषेमध्ये, विशेषतः मराठी भाषेमध्ये अनुवाद करणारे सुद्धा अनुवादक आहेत. अशा वेगवेगळे पैलू साने गुरुजींचे आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्ही साने गुरुजींच्या संदर्भातला तुमचा दांडगा अभ्यास आहे, तुम्ही काय सांगाल साने गुरुजींच्या संदर्भामध्ये? मला असं वाटतं की साने गुरुजींची जी एक रूढ प्रतिमा आपल्याकडे आहे की ते एक हळवे साहित्यिक होते, सतत मुलांसाठीच बोलणारे साहित्यिक होते. श्यामची आई ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे, त्याच्यावर चित्रपट निघालेला आहे. सगळ्या महाराष्ट्रावर त्या कादंबरीचा दीर्घ संस्कार आहे. पण तेवढीच गुरुजींची ओळख नाही. साने गुरुजी हे एक लढवय्ये स्वातंत्र्य सैनिक होते, कामगारांचे आणि श्रमिकांचे पुढारी होते, आणि मुख्य म्हणजे अगदी तळच्या कार्यकर्त्यांमध्ये जाऊन काम करणारे कार्यकर्ते होते. साने गुरुजी पुन्हा एकदा आपल्याला वाचण्याची खूप गरज आहे, कारण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये साने गुरुजी, विनोबा भावे, तुकडोजी महाराज ही खरं म्हणजे परिवर्तनवादी संप्रदायाची ठराविक गुरुकुल असं आपण म्हणूया, ती अस्तित्वात होती. तर एक गुरुकुलाचा प्रवर्तक म्हणून साने गुरुजींकडे आपण पाहायला पाहिजे. साने गुरुजी यांनी जेव्हा टॉलस्टॉयचं कला म्हणजे काय या पुस्तकाचा अनुवाद केला, तेव्हा त्याने एक फार सुंदर असं विचार पुढे मांडला होता. तो असा की ज्या देशातील महापुरुष आणि कलावंत यांच्यामध्ये मेळ नसतो, परस्परांमध्ये अविश्वासाची भावना असते, त्या देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल नसतो. आणखी त्यांनी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यानंतर कर्तव्य नावाचं सायन दैनिक सुरू केलं होतं. हो, त्या सायन दैनिकामध्ये त्यांनी काळजी व्यक्त केली होती ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये काम करणं फार कठीण आहे. कारण इथे एकतर जुना इतिहास आहे, जुनी बरबटलेली परंपरा आहे, जुने द्वेष मत्सर यांचा शाप आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये काम करणं अवघड आहे. पण या महाराष्ट्रामध्ये मानव्याच्या विचारांची लाट आणण्याची खूप गरज आहे, हे ते फार पोटतिडकीनं त्यांनी
कर्तव्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि आजचा काळ हा बौद्धिक संभ्रमाचा काळ आहे. सामाजिक माध्यमांमध्ये जो एक कल्लोळ उठलेला आहे, त्यामध्ये एक कुठल्याही प्रकारची वैचारिक सुस्पष्टता नसल्याचा हा काळ आहे. अशा या काळामध्ये जे बुद्धिवादी अभिजन आहेत, जे वाङ्मयकार आणि कलावंत आहेत, त्यांनी या समाजाचं बौद्धिक भान उंचावण्यासाठी, समाजाची मानसिक नांगरणी करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कारण समाजामध्ये दोन प्रकारचे अभिजन असतात. एक अभिजन वर्ग हा लोकनेत्यांच्या स्वरूपातला असतो. हे जे लोकनेते असतात, शिकलेले असतात, विचारी असतात, जनतेचं नेतृत्व करणारे असतात, पण ते नेहमी सत्तेच्या राजकीय वर्तुळामध्ये वावरणारे असतात. त्यामुळे जात, कुळ, नातेसंबंध, धर्म, भाषा अशा हितसंबंधीय गोष्टींचं राजकारण करण्यामध्ये ते अग्रेसर असतात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा सामान्य जनांचा बुद्धिभ्रम होत असतो. अशा वेळी सर्वसामान्य माणसांचं सत्याचं भान जागवण्याचं काम हे पत्रकारांनी, कलावंतांनी, विचारवंतांनी करायचं असतं. तेव्हा या समाजाचं, ज्याला आपण बौद्धिक धुरीणत्व म्हणतो, म्हणजे एक प्रकारचं वैचारिक नेतृत्व म्हणतो, ते साहित्यिकांनी, कलावंतांनी आणि ज्ञानकर्मींनी केलं पाहिजे, अशी साने गुरुजींची भूमिका होती. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस स्वातंत्र्य कशाला म्हणायचं असा प्रश्न उपस्थित केला होता. तर स्वातंत्र्य म्हणजे आम्हाला सभ्य बनवणं, भारतवासियांना शुद्ध आणि शक्तिशाली बनवणं, आपल्या समाजामधला स्पृश्यास्पृश्य भाव संपवणं, आपल्या समाजामधली लिंगभावात्मक विषमता संपवणं, आपल्या समाजातली धार्मिक जातीय तेढ हटवणं, हा अजेंडा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काम केलं तर आपला समाज सभ्य बनेल, अशी त्यांची संकल्पना होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा भारताचा आपण म्हणतो की उषक काल झाला, त्या उषक कालाच्या वेळेसच गुरुजी फार शंकाकुल झाले होते, मनाने फार कातर झाले होते. त्याचं कारणही तसंच होतं. एकतर स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेस भारत आणि पाक अशी फाळणी झाली, एकसंध देश दुभंगला, हिंदू मुसलमानांच्या प्रचंड दंगली उसळल्या, सीमेपार अनेक लोकांची हकालपट्टी झाली. या सगळ्या रक्तरंजित काळामध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण ते फार विशुद्ध आनंद देणारं नव्हतं. पाठोपाठ 1948 साली महात्मा गांधींची हत्या झाली. तो भारताला मिळाला एक मोठा धक्का होता. महाराष्ट्रामध्ये गांधीजींच्या हत्येनंतर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामधली तेढ प्रचंड वाढत गेली. या सगळ्या पार्श्वभूमीवर व्यक्तिमनातली ही हिंसात्मक किंवा द्वंद्वात्मक भावना संपवावी, समाजमनाचं शुद्धीकरण व्हावं, या हेतूने गुरुजींनी 21 दिवसांचा उपवास केला. या उपवासाला ते आत्मयज्ञ म्हणत होते. स्वतःची आणि समाजाची आत्मिक शुद्धता करण्याचा एक उपाय म्हणून त्यांनी हा उपवास केला होता. दुसरी गोष्ट साने गुरुजींच्या वाट्याला जी खंत होती ती अशी की देश स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधींचं म्हणणं असं होतं की आता काँग्रेसचं विसर्जन करा आणि लोकसेवक संघामध्ये रूपांतर करा. देशाची नव्याने उभारणी करण्यासाठी, समाजाची नव्याने नांगरणी करण्याकरता आता काँग्रेसने काम करावं, राजकीय सत्ताकरणात पडू नये. पण तसं झालं नाही. नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं एकपक्षीय सरकार त्यावेळी अस्तित्वात आलं. ही गोष्ट गुरुजींना आणि त्यावेळच्या बऱ्याच अभिजनांना खटकणारी होती, पण ती एक अपरिहार्य गोष्ट पण होती. अशा वेळी साने गुरुजींनी काँग्रेसला पर्यायी विचारधारा म्हणून
समाजवादी पक्षाचा पुरस्कार केला. राजकीय पातळीवर हा एक निर्णय घेतल्याबरोबर त्यांनी लोकसेवक संघाची भूमिका निभावणारा दुसरा एक कृती कार्यक्रम म्हणून राष्ट्र सेवा दलामध्ये आपली गुंतवणूक वाढवली. राष्ट्र सेवा दलाचा हेतूच हा होता की तरुणांनी गाव पातळीपर्यंत जाऊन विषमता घालवण्याचं, ग्राम पुनर्रचनेचं, सफाईचं आणि नव्या राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये गुंतवून घ्यावं. तर त्यामुळे सेवा दलाची पाठराखण गुरुजींनी केली. आणि तिसरी गोष्ट त्यांनी अशी केली की कर्तव्य नावाचं सायन दैनिक सुरू केलं. राष्ट्राचं बौद्धिक आणि नैतिक जागरण करण्याचं काम ही आपली नैतिक जबाबदारी आहे, हे व्रत लक्षात घेऊन त्यांनी कर्तव्याची सुरुवात केली. गुरुजींचा संबंध कारकीर्द जर आपण तपासून पाहिली तर असं आपल्या लक्षात येईल की गुरुजींनी आपल्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची संघटना बांधण्यासाठी, त्यांच्या शोषणमुक्तीसाठी खूप मोठं काम केलं आहे. शेतकरी आणि कामगार ही समाजाची दोन फुफ्फुसं आहेत अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून उदाहरणार्थ जर बघायचं तर धुळ्याला ज्या वेळेस न्यू प्रताप मिलमध्ये टाळेबंदी लागली, काही केल्या टाळेबंदी उठत नव्हती. कामगार रस्त्यावर आलेले होते, घरादारामध्ये उपासमार सुरू झाली होती. त्यावेळेस साने गुरुजींनी स्पष्टपणे असा इशारा दिला होता की आता जर टाळेबंदी या आठवड्यात उठली नाही तर मी तापी नदीत जाऊन जलसमाधी घेईन. इतक्या टोकाचा निर्वाणीचा इशारा त्यांना द्यावा लागला, कारण त्यांची गुंतवणूक, त्यांची सामीलकी कामगार वर्गामध्ये होती. अर्थात गुरुजींचा हा इशारा अचूक लागला आणि टाळेबंदी उठली ही गोष्ट वेगळी. अंमळनेरच्या प्रताप मिलमध्ये, चाळीसगावच्या मिलमध्ये त्यांनी खूप प्रकारे संघटनात्मक कामं केलेली आहेत. त्यांच्या संबंध विचारांमध्ये ना भारतीय संस्कृतीचा वैचारिक विचार हा पायाभूत होता. त्यावर भारतीय संस्कृती या नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलेलं आहे, विवेचक ग्रंथ आहे तो. तर त्यांचं म्हणणं असं होतं की ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा अधिष्ठान आहे. वेदाला ते ज्ञान म्हणत असत. आणि त्यामुळे आपली संस्कृती ही कधीही अंधश्रद्धेला स्थान देणारी नाही. उलट भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जीवनाच्या सर्वांगीण विकासाला आणि आनंदमयी जीवनसरणीला मध्यवर्ती स्थान आहे. उदाहरणार्थ आयुर्वेद हे निरामय जीवनाचं शिक्षण देणारं, सूत्र सांगणारं असं माध्यम आहे. धनुर्वेद आपल्याला समाज रक्षणाची सूत्र देतं. गांधर्व वेदामध्ये आपल्याला करमणुकीची, रंजनाची सूत्र मिळतात. म्हणून या अर्थानं वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं अधिष्ठान असं ते म्हणायचे. आपल्याकडे आपण धर्म म्हटलं की अंधश्रद्धा एवढंच एक ढोबळ मानाने पाहतो. पण गुरुजींचं म्हणणं असं होतं की धर्म सनातन असतो असं म्हणून तो मोडीत काढणं हे चुकीचं आहे. त्यांनी सनातनाची व्याख्या केली होती की सनातनो नित्य नूतना हा, म्हणजे धर्म हा नित्य नूतन असतो, नव्याचं स्वागत करणारा असतो. कर्मठपणापेक्षा नाविन्याचं स्वागत ही धर्माचं लक्षण आहे. त्यामुळे रूढी म्हणजे धर्म नाही, तर सहानुभूती म्हणजे धर्म, एकतेची अनुभूती म्हणजे धर्म, ही त्यांची व्याख्या होती. त्यामुळे आपल्या समाजामध्ये जे सण, उत्सव, जत्रा, दिंड्या, कीर्तन, प्रवचन असं जे सगळं चाललेलं असतं, उपास, या सगळ्यांकडे तुम्ही कृषी समाज रचनेचं एक एकत्र येण्याचं, परस्परांची मनं रिझवण्याचं एक सामूहिक उत्सवाचं कारक म्हणून आपण बघितलं पाहिजे, अशी त्यांची मांडणी होती. त्याला सनातनाचा शिक्का मारू नये असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचं म्हणणंच असं होतं की ज्ञान ही सहकार्याची वस्तू आहे आणि भारतीय संस्कृती ते मानते. त्याच्यामुळे भारतीय संस्कृती ही मुळीच भेदमूलक नाही, ती समन्वयवादी आहे.
अद्वैत याचा अर्थच मुळी द्वैत घालवा, भेद घालवा. म्हणून आर्य आणि अनार्य असं द्वैत मांडण्याचं कारण नाही. स्पृश्य अस्पृश्य भेद मिटवला पाहिजे, आर्थिक सामाजिक विषमता घालवली पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी आपलं वाङ्मय निर्मिती केलेली आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर रुद्रसुक्तामध्ये श्रमिकाला कर्माचं उपासक म्हटलेलं आहे. म्हणजे सुतार, कुंभार, चांभार ही जी कामं करतात ते कर्माचे उपासक आहेत. म्हणून हा रुद्र त्यांना नमस्कार करतो, त्यांना पूज्य मानतो. ही गोष्ट भारतीय संस्कृती पुस्तकामध्ये गुरुजींनी फार पद्धतशीरपणे पुढे आणलेली आहे. क्रांती ही जी कादंबरी त्यांनी लिहिली त्याचं मध्यवर्ती सूत्र श्रमणाऱ्याला सुखी करणं म्हणजे क्रांती ही व्याख्या करून झालेलं आहे. धडपडणारी मुलं हे जे त्यांचं लेखन आहे कादंबरी, त्याच्यामध्ये सगळी मुलं ही ग्रामसफाई करणारी, ग्रामोद्योग करणारी, खेड्यात जाऊन शेतीची सुधारणा करणारी अशा प्रकारची आहे. इतकंच नाही, भारतीय संस्कृतीमध्ये जी वानप्रस्थची संकल्पना आहे, तर वानप्रस्थ म्हणजे यतिधर्म. यतिधर्म म्हणजे सेवाव्रती. त्यामुळे भारतामध्ये या सगळ्या ज्येष्ठ लोकांनी सेवाव्रती होऊन आपली सेवा दिली पाहिजे असं त्यांनी सूचित केलेलं आहे. मुळामध्ये काय आहे की गुरुजींवर समाजवादाचा प्रभाव होता, किंवा समाजवादाचे ते पुरस्कर्ते होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा त्यांनी समाजवादाचा गाभा पाहिला. त्या दृष्टीनेच त्यांनी आपल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. श्यामची आई खेरीज त्यांच्या इतर कादंबऱ्या म्हणून वाचायच्या आहेत. त्यांनी क्रांती कादंबरीमध्ये, ज्याला आपण कम्युन्स म्हणतो, म्हणजे शेतकरी आणि कष्टकरी एकत्र येऊन आपली सामुदायिक वसाहत स्थापन करतात, अशा स्वराज्य वाड्या कशा निर्माण कराव्यात स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, याचा एक नमुना त्यांनी क्रांती या कादंबरीमध्ये घातला आहे. त्यांनी चित्रकार रंगा नावाची कादंबरी लिहिली आहे. या चित्रकार कादंबरीमधला जो रंग आहे चित्रकार, तो ग्राम गोकुळ अशी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन एक चित्रमालिका तयार करत असतो. त्याच्यामध्ये महात्मा गांधी मुरली वाजवत आहेत आणि पाठीमागून सगळे श्रमिक गावकरी गांधींच्या मागे जात आहेत, असं एक मध्यवर्ती चित्र आहे. या चित्रमालेमध्ये एक मुसलमान अम्माचं चित्र आहे. या मुसलमान अम्माला आजूबाजूच्या सगळ्या सामाजिक परिस्थितीमुळे बाहेर पडून श्रमाची कामं करून स्वावलंबी होता येत नव्हतं. तेव्हा ती घरात चरख्यावर सूत कातून स्वावलंबी होण्याचा पर्याय निवडते. भिकारी प्रतिज्ञा करतो की आता भीक नाही मागायची, तर सूत कातून आपण आपलं उत्पन्न मिळवायचं. गुराखी रात्रशाळेमध्ये जातो, साक्षर होतो आणि गुरं चारताना वर्तमानपत्र वाचतो. गावातल्या मुली सामाजिक ऐक्याचा गोफ विणतात. सर्व धर्माच्या स्पृश्य अस्पृश्य मुली एकत्र येतात आणि सामाजिक ऐक्याचा गोफ विणतात. ही जी चित्रकार रंगाची संबंध कादंबरीची आकृतीबंध पाहिला तर गुरुजींना प्रामुख्याने भारतीय एकात्मतेचं समाजवादी चित्र आपल्या कादंबऱ्यातून पुढे आणायचं होतं. रामाचा शेला कादंबरी वाचा. त्याच्यामधली सरला ही जी नायिका आहे ती स्त्रियांची आणि अस्पृश्यांची गुलामगिरी संपवण्यासाठी काम करणारी आहे. अस्पृश्योद्धार या नावाची त्यांनी कादंबरी लिहिली आहे. म्हणजे आत्मपरीक्षण आणि हृदय परिवर्तन यांच्या माध्यमातून समाजाची चित्तशुद्धी होऊ शकते आणि त्याच्यातून अहिंसा आणि अस्पृश्योद्धाराचं काम पुढे जाऊ शकतं, याची एक प्रात्यक्षिक मांडणी त्यांनी या कादंबरीमध्ये केलेली आहे. अस्पृश्योद्धार या नावाचं खरं म्हणजे त्यांनी संगीत नाटक लिहिलेलं आहे कादंबरीपेक्षा. आणि त्या नाटकामध्ये एक फार सुंदर प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की जो शेतकरी असतो तर तो कर्जबाजारी आहे. या कर्जबाजारी शेतकऱ्याच्या गोठ्यातली गाय
कर्ज न फिटल्यामुळे तो गुमास्ता सोडून घेऊन जातो. आता घरातली गोमाता गाय ही गेल्यावर त्या शेतकऱ्याला अतीव दुःख होत आणि त्या दुःखामध्ये जो शोक त्याला अनुभवतो, हे नाटक संगीत आहे, त्याच्यामुळे तिथे सगळ्या गेय रचना आहेत. आधीच्या प्रसंगांमध्ये त्यांनी अभंग, ओवी, फटका अशी वृत्त वापरलेली आहे. पण हा जो गाय गोठ्यातून गेल्यानंतरची जी विलापिका आहे, जी दुःखाचं शोकगीत आहे, त्यासाठी त्यांनी मुद्दाम कव्वाली या संगीत रचना प्रकाराचा वापर केलाय. म्हणजे मुस्लिम संस्कृतीमध्ये, सुफी संस्कृतीमध्ये दुःखावेग व्यक्त करण्यासाठी कव्वालीचा उपयोग होतो. कोणत्याही धर्मामध्ये धार्मिक ओलावा असतो. हे ओलाव्याचं सूत्र, मग तो धर्म कुठला का असे नाही, हिंदू असो की मुसलमान असो, तो त्या रचनांमध्ये असतो. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक कव्वालीचा उपयोग केला. या संबंध नाटकाच्या कथानकाचं जे विसर्जन होतं, म्हणजे संघर्षाचं विसर्जन होतं, तेव्हा त्यांनी शेवटी एक पसायदान मागितलेलं आहे. ते कल्याणाचं पसायदान आहे, सर्व मांगल्याचं पसायदान आहे. त्यांच्या संबंध साहित्याचं जे साहित्यशास्त्र आहे, त्याची सुद्धा नव्याने मांडणी होण्याची गरज आहे. सर्वोदयी साहित्यशास्त्र किंवा गांधीवादी सौंदर्य शास्त्र कसं असावं याची प्रात्यक्षिक तुम्हाला साने गुरुजींच्या साहित्यात दिसतात. म्हणजे संघर्षाचं विसर्जन, संघर्ष असतो, संघर्ष कुठल्याही नाटकाचा प्राण असतो, पण संघर्षाचं विसर्जन होणं, त्याच्यातून संवादाचा, परस्पर संवादाचा उदय होणं आणि त्यातून एक नवं सत्याचं भान पुढे येणं म्हणजे कलाकृती, म्हणजे साहित्य. या प्रकारची मांडणी त्यांच्या संबंध साहित्यातून आलेली आहे. तेव्हा या दृष्टीनं त्यांनी अंतर्भारतीचा प्रयोग केला, विश्वभारतीचा प्रयोग केला. स्वतः कर्मयोगी होऊन त्यांनी प्रत्यक्ष अस्पृश्यता घालवण्यासाठी, नवा विचार देण्यासाठी पंढरपूरला सत्याग्रह केला, उपोषण केलं. पंढरपूरच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट म्हटलेलं, त्यांची जी व्याख्यानं झाली, त्यांनी एक पंढरपूरला सत्याग्रह करण्यापूर्वी गावोगावी एक यात्रा काढली होती. त्या सर्व या संभाषित यात्रेमध्ये ते सांगायचे की जिथे सगळ्यांना जाता येत नाही त्याला देवाची मूर्ती कसं म्हणायचं. आपण जेव्हा देवाच्या मूर्तीला जायचं प्रतिबंध करतो देवळात, तेव्हा ती जी मूर्ती तुम्ही सांगता ती मग अहंकाराची, वर्णाभिमानाची मूर्ती ठरते. त्याला देवाची मूर्ती कशी म्हणणार. म्हणून पंढरपूरच्या विठोबाची देऊळ उघडणं म्हणजे काय, तर त्यामुळे सर्व लोकांच्या मनाची कवाडं खुलतील, गावातल्या खानावळी खुलतील, पाणवठे मोकळे होतील आणि सर्व प्रकारच्या प्रेमानं एकमेकांशी संवादाची बाजारपेठ खुलेल, अशी त्यांची भूमिका होती. कधी कधी ते फार टोकाची टीका पण करायचे. काळाराम मंदिराची मिरवणूक जेव्हा हरिजनांना डावलून झाली तेव्हा त्यांनी फार प्रखर टीका केली होती. ते म्हणाले की ही कसली काळारामाची मिरवणूक तुम्ही काढता, ही तर रामाची तिरडी. इतक्या कडक शब्दामध्ये त्यांनी त्याचा निषेध केला होता. तेव्हा त्यांचं सगळं अंतर्मन हे जे होतं हे सामाजिक विशुद्धतेसाठी सतत चिंताग्रस्त असलेलं आणि त्या दृष्टीनं मांडणी करणारं होतं. आंतरभारती आणि विश्वभारतीचा जो प्रयोग त्यांचा होता त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे अनेक भाषा आहेत, प्रांत भाषा, पण आपली मनं एकत्र येत नाहीत ना. तमिळ असो, बंगाली असो, कन्नड असो, या सगळ्या आपल्या भाषा भगिनी आहेत. त्या सगळ्यांमधलं साहित्य एकमेकांनी वाचलं पाहिजे, त्या भाषा समजावून घेतल्या पाहिजेत. म्हणून विविधतेतील एकता अनुभवण्याचं तीर्थक्षेत्र हा त्यांचा आंतरभारतीचा प्रकल्प होता. विश्वभारती हे रवींद्रनाथ टागोरांनी केलेलं एक प्रारूप होतं. गुरुजींना त्याविषयी फार आस्था होती. पण विश्वभारतीच्या प्रयोगामध्ये जगभरातल्या भाषा एकत्र याव्यात, जगभरातलं साहित्य एकत्र यावं, त्यामुळे सर्व मानुषतेचा परस्पर विश्वास वाढावा, एक सर्व विश्वामध्ये प्रेममयता वाढावी, ही भूमिका होती. म्हणून त्यांनी रवींद्रनाथांच्या विश्वभारतीचाही तितका जोरदार पुरस्कार केला. इतकंच नाही
तर त्यांनी स्वतः तुरुंगात असताना सुद्धा हिंदी, बंगाली, तमिळ, रशियन अशा अनेक ग्रंथांची त्यांनी भाषांतरं केली. सर्व भाषांतरांचा परामर्श घेण्याचं हे स्थळ नाही, पण तरीही विविधतेतून एकता अनुभवण्याचं व्रत घेऊन त्याने जे साहित्य निवडलं ते किती महत्वाचं होतं याचं एक उदाहरण म्हणून इथे मी असं सांगतो की कुरुल नावाचं एक सूत्रकाव्य हे तमिळ भाषेमध्ये होतं. तिरुवल्लुवर या व्यक्तीनं ते केलं होतं. तो वल्लूर जातीतला होता, म्हणजे वंचित समाजातला होता, बुद्धवर्गीय उपासक होता. तर त्या ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला. त्या अनुवादातले एक 2-4 सूत्र मी फक्त इथे सांगतो, म्हणजे गुरुजींनी तो का निवडला असावा आणि त्याचं आज सुद्धा का महत्व आहे हे लक्षात येईल. सूत्र अशी आहे: शेतकरीच स्वतःच्या श्रमाची भाकर खातो, बाकीचे सारे जग मिंधे आहे. दुसरं सूत्र असं आहे: साधूपणाच्या आवरणाखाली जो पाप करतो तो झुडपात लपून पाखरांना फसवणाऱ्या पारध्याप्रमाणे असतो. तिसरं सूत्र: भरपूर ज्ञान असल्याशिवाय सिंहासनावर बसणं म्हणजे पटाशिवाय सोंगट्या खेळण्यासारखं आहे. आणखी एक सूत्र असं आहे की राज्यातील साधन सामग्रीचा नीट उपयोग करून राज्याची जो भरभराट करू शकेल आणि आपत्तींचा जो परिहार करू शकेल अशातला तू कारभारी हो. विचारवंतांनी जे करायला सांगितलं आहे ते राजाने परिश्रमपूर्वक नेहमी करावं. जर दुर्लक्ष करील तर 7 जन्म पस्तावं लागेल. हे जे कुरुलचं सूत्र आहे ते जर आपण पाहिलं तर गुरुजींना संबंध राजकीय सामाजिक शुद्धीकरणासाठी वैचारिक मांडणी करण्याकरता त्यांनी आपलं आयुष्य घालवलं हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून साने गुरुजींची फक्त श्यामची आई हे एकच पुस्तक घेऊन पुढे जाणं हे काही मला वाटतं योग्य होणार नाही. मला वाटतं शेवटच्या गोष्टीत एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की गुरुजींनी कर्तव्य या नियतकालिकातून समग्र भारतवासियांना एक कळकळीचं आवाहन केलेलं आहे. ते आवाहन त्यांच्या शब्दात मी इथे सांगतो, म्हणजे मग गुरुजींच्या सगळ्या विवेचनाचा सार त्यात येईल असं मला वाटतं. त्यांनी म्हटलं होतं की भारतीय बंधू भगिनीनो, मानव धर्माची दीक्षा घ्या. सर्वत्र सांगताना मी हिंदी आहे असं म्हणा. शाळेत दाखल होताना मी अमुक जातीचा असं म्हणू नका. हिंदी एवढे म्हणा. फार फार तर पुढे अमुक धर्म असं सांगा. शिक्षणातल्या सोयी मागासलेल्या जातीचं नाव सांगितल्याने मिळतात, परंतु स्वराज्यात जो गरीब आहे त्या सर्वांना लाभ सोय मिळो. गरिबी ओळखूया, जात विसरूया. एका मानव धर्माचं उपासक होऊया. मानवतेच्या प्रेमाच्या सिंधूत डुंबूया. सारे वर्गविग्रह, सारे द्वेषमत्सर दूर ठेवा, आधी मानवता शिका. त्याने आणखी एका लेखामध्ये म्हटलं होतं की द्वेषाची उपनिषदे गाणाऱ्या महाराष्ट्री पांढरपेशानो, तुम्ही उठल्या बसल्या हिंदू संस्कृतीचा घोष करता, पण तुम्हाला त्याचा आत्मा कळला नाही. तुम्ही साधी चघळत बसला आणि आतील रस फेकला. हिंदू धर्माचा आत्मा संयमात आहे, सहिष्णुतेत आहे, हे ओळखा. जातीयतेची संकुचितपणाची लाट मागे पडून विशाल भावनेची, शुद्ध समाजवादी दृष्टीची भव्य दिव्य लाट महाराष्ट्रभर पसरो असं पसायदान त्यांनी महाराष्ट्रासाठी मागितलं होतं. आज बाजारवादी अर्थव्यवस्थेच्या आणि समाज माध्यमांच्या डिजिटल कल्लोळामध्ये आपला आत्मस्वर हरवला आहे. अशा वेळी आपण सगळ्यांनी हे पसायदान मागितलं पाहिजे. संस्कृतीचं भवितव्य हे प्रेमाची आराधना करण्यात आहे, हा गुरुजींच्या चरित्राचा आणि साहित्याचा सारांश आहे. त्यामुळे आज गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी निमित्त
आपण एकच प्रार्थना करूया, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जो हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. धन्यवाद. धन्यवाद वरखडे सर. तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही संवाद साधला आणि गुरुजींच्या साहित्यातून गुरुजींच्या जीवनातील वेगवेगळे पैलू उलगडून दाखवले. मित्रांनो, तुम्ही रमेश वरखडे सरांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.